नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सध्या जास्त ट्रेंडिंग वरती असलेली ही बाही डिझाइन, हिची उंची कमी कशी करायची हे काही वेळेला लक्षात येत नाही। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर ब्लाउजची रुंदी ही आपण किती इंचाची घ्यायची आहे तर बघू शकता, इथे तुम्ही 7 इंच, 6.5 इंच किंवा 6 इंच घेऊ शकतात। जर साईज लहान असेल 30, 32, 34 पर्यंत असेल तर तुम्ही 6 किंवा 6.5 घ्यायची आणि 34च्या पुढे जर साईज असेल तर 7 इंच की 7.25 इंच घ्यायची आहे। तर तिथे मी खालच्या बाजूला अंतर बघा 6.5 इंच इतकं घेत आहे आणि त्याची उंची मी घेतलेली आहे 14 इंच। जर तुमची साईज 34 इंच असेल तर तुम्हाला इथे हे अंतर 7 इंच घ्यायचं आहे आणि जी काही उंची आहे ती 14 इंच घ्यायची आहे। दोघही बाजूंना आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल आणि जी काही तयार बाही आहे ती आपली 13 इंचापासून तयार होणार आहे। तर इथं मी हे अंतर मोजून घेतलं 6.5 इंच आणि इथं मोजून घेतलं 3.5 इंच। अशा पद्धतीने तिरकस रेषा ओढून घेतली, परंतु इथं आपल्याला पाव इंच असा आतमध्ये थोडा गोलाकार देऊन घ्यायचा आणि इथं सुद्धा थोडा गोल शेप देऊन घ्यायचा। मध्ये सेंटरवरती कट करून घ्यायचा आणि उंची कशी कमी करायची आहे हे तुम्हाला मी इथं लगेचच दाखवणार आहे। सर्वात आधी मी ही जी काही व्हिडिओ मध्ये जी दाखवलेली आहे त्या बाहीची उंची किती घेतलेली आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर त्या बाहीची उंची घेत असताना मी ह्या पद्धतीने 14 इंचावरती कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग जर तुम्हाला बाहीची उंची कमी घ्यायची आहे तेव्हा मग तुम्हाला अशा पद्धतीने जी काही आपण हा डबल अशा पद्धतीने ही बाही तयार झाली। इथं आपण लेस लावून घेतो आणि या दोघही बाजूंनी आपण प्लेटा देऊन घेत असतो। तर जी काही ही 14 इंचाची उंची आहे तर तुम्हाला उंची कमी घ्यायची आहे तर तुम्ही 11.5 इंच, 11 इंच, 12 इंच किंवा 13.5 इंच इतक्यापर्यंत घेऊ शकता। 10 इंचाच्या खाली जर तुम्ही उंची कमी घेतली तर प्लेटा कमी बसतील आणि ही बाही आहे ती सुद्धा अगदी छान अशी दिसणार नाही। त्याच्यासाठी मग 10 इंचाच्या पुढे 11, 12, 12.5, 13 इंचापर्यंत घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने फोटोमध्ये जी बाही दाखवलेली आहे तिची उंची मी 14 इंच घेतलेली आहे। जर तुम्हाला कमी करायचे असेल तर 14च्या ऐवजी 13, 12, 11, 10, 9.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता। तर उंची कमी केल्यामुळे काय परिणाम होतो तर जेव्हा आपण जास्त उंची घेतलेली असते तेव्हा आपण ह्या प्लेटा असतात, ह्या प्लेटा आपल्या अशा पद्धतीने आपण ज्या काही प्लेटा घेत असतो त्या प्लेटा आपल्या 1-2 प्लेटा कमी पडतात। अशा पद्धतीने आपण प्लेटा घेतो तर मग जितकी उंची जास्त घेतली तितक्या प्लेटा हे एक्स्ट्रा होतात आणि उंची कमी घेतली तर प्लेटा कमी होतात, मग आपोआपच बाहीची उंची कमी होते। त्याच्यानंतर एक असं कारण आहे, जेव्हा आपण ही बाही तयार करतो आणि अशा पद्धतीने प्लेटा देऊन घेतो परंतु इथे जी काही बॉर्डरला आपण लेस वगैरे लावत असतो, जर तुम्ही मोत्याची लेस लावली तर बाहीची उंची ही आपोआपच थोडी 1-1.5 इंचांनी एक्स्ट्रा होते। जर तुम्ही जी काही लेस आहे ती मोत्याची न लावता साधी लेसचा वापर करून घेतला तर बाहीची उंची ही जास्त होणार नाही। जर तुम्हाला मोत्याची लेस लावायची असेल तर 1-1.5 इंच जी काही बाहीची उंची आहे ती आपोआपच जड वजनामुळे खाली होते। तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। जर बाहीची उंची तुम्हाला लहान साईज असेल तर इथे हे अंतर 6 इंच, 6.5 इंच घ्यायचं आहे आणि बाहीची जी काही उंची आहे ती कमी करायची असेल तर अशा पद्धतीने बाहीची उंची कमी करायची असेल तर मग तुम्ही 9.5 इंच, 10 इंच, 11 इंच तुम्हाला किती घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे। तर ज्या काही आपण प्लेटा घेत असतो तर ह्या प्लेटा आहेत तर बाहीला खूप छान अशी फिनिशिंग येण्यासाठी ह्या प्लेटा आपल्याला अर्धा ते पाऊण इंचाच्या घ्यायच्या आहेत, ज्याने खूप छान असा बाहीचा शेप दिसेल। त्याच्यामुळे मग पाव इंचाच्या आणि अगदी छोटे छोटे अशा प्लेटा घ्यायच्या नाही तर अर्धा किंवा पाऊण इंचाच्या घ्यायच्या आहेत। तर बाहीची उंची कमी केल्यामुळे 1-2 प्लेटा कमी होतात, दुसरं काहीही नाही।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील.